सोलापूर शहरात प्रशासनाने अवैध गॅस वापराविरोधात मोठी कारवाई केली। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त यमराज कुमार आणि पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली। अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शहरातील पार्क चौक, जुळे सोलापूर, डी मार्ट परिसर, विजापूर रोड, कंबर तलाव या भागात धाडी टाकल्या। त्या कारवाईत चायनीज गाड्या व पावभाजी केंद्रांवर तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान एकूण 41 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून त्यांचा व्यावसायिक वापर होत असल्याचं उघड झालं आहे। या प्रकरणी विजापूर नाका पोलीस स्टेशन, सदर बाजार पोलीस स्टेशन आणि जेल रोड पोलीस स्टेशन येथे उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। या कारवाईत परिमंडळ अधिकारी राजेश यमपुरे, नंदकिशोर डोके, प्रफुल्ल नाईक तसंच पुरवठा निरीक्षक ज्ञानेश्वर काशीद, सज्जन भोसले, वैभव मोरे, सचिन लांडे, आनंद मधने यांचा सहभाग होता। पोलीस अंमलदार जावेद जमादार, आबाजी सावळे, धीरज सातपुते, विठ्ठल यलमार आदी अधिकारी उपस्थित होते।